अरे बाळू, ये 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 कस काय येणं केलं? साहेब सहज आलो होतो. नाही नाही नाही, तू सहज येत नाहीस. तू काहीतरी काम असल्याशिवाय येतच नाहीस तू. अहो साहेब, नाही ना, खरंच सहज आलो होतो. बर बर, बोल काय म्हणतोय, बोल. साहेब मी काय म्हणत होतो, आता जिल्हा परिषद लागा लागल्या. हां, जिल्हा परिषद निवडणुका लागा लागल्या. तर मॅम म्हणलं एक आपल्या आपल्या गटातले एक मला जिल्हा परिषदेचं तिकीट द्यावं असं मला म्हणणं आहे. हां, मी तरीच म्हणलं तू बिनकामाचा येत नाहीस. अरे पण आता कसं आहे माहिती आहे का, तिकीट द्याय तुला काय हरकत नाही, पण आता तू मला एक सांग, लय पैसा लागते गड्या. नाही पण साहेब, तुम्ही मागच्या वेळेस काय म्हणले होते, पुढच्या वेळेस तुला नक्की तिकीट देतो, पंचायत समितीचं नाही तर जिल्हा परिषद तर देतो. मग आता द्या ना मग आता तिकीट. तयारी आहे साहेब माई. अरे नुसती तयारी असून चालत नाही, त्याच्यासाठी लय लागते, कार्यकर्त्याची फौज लागते, त्याच्यानंतर मतदान लागते, पैसा लागते. तुला माहीत नाही का कमी पैसा खर्च होते का? हां, यावेळेस काय करतो, यावेळेस राहू दे, तुला पुढच्या वेळेस 100% तू देतो म्हणजे देतो तिकीट. साहेब 10-15 वर्षात तुम्ही असंच म्हणाले साहेब. हां, आता तरी द्या साहेब तिकीट. अरे तू माझा ऐक, यावेळेस विरोधक लय तगडा आहे, तू याच्यानं जमणार नाही. हां, यावेळेस तू काय कर, यावेळेस आमची सुनबाई त्या गटात द्या लागलो मी. हां, त्याच्यामुळे तू काय कर, सुनबाईचा प्रचार कर, जोर लावून प्रचार कर. उद्या एखादं सोसायटी वगैरे आलं ना तर त्याच्यावर तू घेतो चेअरमन म्हणून. आलं का लक्षात? काय साहेब, आम्ही नुसत्या शतरंजात उचलायच्या का? अरे बाबा ये माझ्यावळी, बस बस, शतरंज उचलायचा नाही. तू मा पोरग सारखंच ना मुले. हां, तू काय पोरग काय सारखंच नाही का? यावेळेस काय कर, यावेळेस जरा दम धर. कसं आहे, पडलं तर उगं काय होईल, आपली एक सीट जाईल, जिल्हा परिषद अध्यक्षपद जाईल. आलं का लक्षात? यावेळेस तू काय कर, तू एक गाडी घे, 4-5 कार्यकर्ते घे आणि जोरात सुनबाईचा प्रचार सुरू कर. अरे ती भाऊ तू काय, ती ती म्हणजे मला सारखंच आहे ना, ती बायको काय माई सून काय आहे का नाही. त्याच्यामुळे तू काय कर, यावेळेस जरासं शांत बस. तू 100% चेअरमन देतो म्हणजे देतो सोसायटीवर. साहेब तुम्ही मागच्या वेळेस असंच म्हणले होते. काय साहेब? अरे बाबा, विरोधक लय तगडा आहे यावेळेस तू स्वप्न पाहूच नको. तू ऐक मा. बरं साहेब, तुम्ही म्हणसाल ती बरं. तात्या तुम्ही लयच हुशार आहो. अहो राजकारणात हुशारच राहावं लागतं. आलं का लक्षात? नुसतं हुशार राहून चालत नाही, तर चतुर व्हावं लागतं राजकारणात. तरच राजकारण असतं, तरच राजकारणात माणूस टिकते. हां, याला पद देऊन काय आपल्याला काय हे करायचं काय? उद्या याला पद द्या, हे निवडून आले की दुसऱ्या पार्टीत जाऊन मिळणार म्हणजे बोंबले जिल्हा परिषद अध्यक्षपदही गेले, सगळंच गेलं. हां, कार्यकर्ते याच्यासाठीच असतात, फक्त शतरंज उचलण्यासाठी. कार्यकर्त्याने फक्त जय होच करायचं. बाकीचे सगळे पद आपण आपल्या घरात ठेवायचे, हेच राजकारणाचे नियम असते.